राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून राजेंद्र जैन यांना संधी. राष्ट्रवादीच्या बैठकीत एकमतानं निर्णय झाल्याची तटकरेंची माहिती. तर पुतळ्याच्या मंत्रिपदासाठी हिरवा कंदील न मिळाल्यामुळे छगन भुजबळांचा नकार. सूत्रांची माहिती. रायगडच्या पालकमंत्रीपदासंदर्भात पेच कायम. शिंदे फडणवीसांशी चर्चेनंतरच पालकमंत्रीपदासंदर्भात अंतिम निर्णय. तटकरेंच्या विधानामुळे संभ्रम कायम. गोगावले यांच्या पालकमंत्रीपदासंदर्भात अनिश्चितता. नाशिकमध्ये भाजपच्या बंडखोरांसोबत गिरीश महाजन आणि उदय सामंत यांच्याशी झालेल्या चर्चेत तोडगा नाही. गोकुळ गीते प्रसाद हिरेंनी मागितला वेळ. महाजन दोघांशीही पुन्हा चर्चा करणार. सामंतांची माहिती. मंत्री चुकत असेल तर ठोकून काढा. गोंदियामधील कार्यक्रमात बच्चू कडू यांचा महायुती सरकारलाच खर्च आहे. नवी दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची आज महत्वाची बैठक. डीएमके आणि आप पाठोपाठ उद्धव ठाकरे यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीसंदर्भात साशंकता. तर डीएमके ऐवजी टीव्हीकेचे प्रतिनिधी उपस्थित राहणार का, याकडे लक्ष. मुंबईमध्ये आजपासून टँकर चालकांचा संप. भूजल उपशासंदर्भात नव्या नियमांमुळे टँकर चालक आक्रमक. पाणी कपात आधीच असताना टँकर बंद झाल्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढली. देशामध्ये मान्सूनची वेगानं आगेकूच. पूर्व भारतामधील अनेक राज्यांमध्ये मोसमी वाऱ्याची धडक. महाराष्ट्रातही मान्सूनच्या वाटचालीसाठी अनुकूल स्थिती. राज्यामध्ये 15 जूनपर्यंत पावसाची शक्यता. कमीच पेरण्यांची घाई करू नका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं शेतकऱ्यांना आवाहन. तर राज्यातील 353 पैकी 181 तालुक्यांवर दुष्काळाचं सावट. कोकणामध्ये प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. संगमेश्वर सोनवणे नदीवरील पुलाचे काम पूर्ण. पुलावरून एकेरी वाहतूक सुरू. प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार. फिलिपिन्स शक्तिशाली भूकंपानं हादरला. मिंडानाओ प्रांतामध्ये 7.8 रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के. किनारी भागात त्सुनामीचा इशारा. इंडोनेशिया जपानपर्यंत सतर्कतेचे आदेश.